4 पॉट 4 पॉट प्रभाव जी आपली असेल ती डिझाईनवाली चांगलीच आहे. मध्ये लोगोसाठी एक झालं मी प्रभाव माझ्यावर सोडा. बाकी पोस्ट ती भेटणार कोणती ती मोठी आहे पूर्ण गोल्ड पण आहे त्यात गोल्ड ते पण तर आहे ना पूर्ण गोल्ड तुम्हाला मार्केट. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवनाच्या भामात पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा सर्व मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग सुरू होतो आहे 9:30 वाजलेत आणि आपल्याला आता 9:30 वाजता निघायचं आहे आपला गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला. आमच्या अमरसेवा मंडळाचे दैसर ईस्ट होरीपाड्याचा राजा असं आमचं मंडळाचं नाव आहे. अमरसेवा मंडळ आणि होरीपाड्याचा राजा असं आमच्या बाप्पाचं नाव आहे. तर म्हणजे आपण आता गणेश उत्सवाला अगदीच 90 दिवस राहिलेत. आज आहे 9 जून तारीख. तर आज आपण चाललो आहे आणि आज रविवार आहे आणि आज म्हणजे रात्रीपासूनच रात्री जो 12च्या नंतर काहीतरी 1 ते 2 वाजता म्हणजे पाऊस जो स्टार्ट झाला आहे तो नॉनस्टॉप अजून चालूच आहे. म्हणजे थोडा थोडा चालूच आहे. तर बघूया कसं काय करता येतं आणि कोण कोण येणार आहे ते मला माहिती नाही. म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला कोण कोण येणार आहे. आणि आम्ही चाललो आहे करी रोडला नाही तर लोअर परेलला जाऊ. दोघांपैकी एक जिथे आम्ही मूर्ती बुक करतो हरवर्षीच. जास्त करून आम्ही हरवर्षी करी रोडलाच बुक करतो. पण यावर्षी बघूया. आणि यावर्षी आमचं 51वं वर्ष आहे. तर खूप मजा येणार आहे. आता म्हणजे गणपतीचे दिवस आता हळूहळू जवळ येतात तर अजून एक्साइटमेंट होते. तर आत्ता मी जस्ट आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालं, नाश्ता वगैरे केला. आता जाऊया बाहेर आणि बघूया कोण कोण येणार आहे. तर आशिष तर येणार आहे. आशिष मस्के ज्याला तुम्ही शिर्डीच्या ब्लॉगमध्ये बघितलं त्यांनी मला फोन केलेला की मी आता निघालो आहे. तो दुसरीकडे राहतो तर तो बोलला की मी येतो. तर मी बोललो ठीक आहे ये. तर आता मी फटाफट म्हणजे नाश्ता वगैरे तर झालंच आहे, सगळंच झालं आहे. आंघोळ वगैरे सर्व रेडी पोझिशनमध्येच बसलो आहे. आणि हे तुम्हाला दिसतं आहे पाठीचे चादर चटई उशा सगळे ठेवलं आहे. हे आहे माझ्या घरातलं आहे सगळं. म्हणजे उठलो डायरेक्ट खाली गेलो, ब्रश वगैरे केला, आंघोळ केली, नाश्ता केलं आणि वर आलो. तर आता हे अंथरूण आहे ना जेवढं हे उशा चादर चटई झाडू मारायची मलाच आहे. तर फटाफट आता हे काम आटपतो आणि डायरेक्ट तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर भेटा आता बाहेर. तोपर्यंत जे सांगितलं आहे सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. चला भाई. इथे मगाशी बघा कसं पसारा होता, चटई चादर उशा वगैरे. आता पूर्ण झालेलं आहे. आता मी पण जातो बाहेर आणि तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, सर्व करून ठेवा, कमेंट वगैरे करा. मजा येईल आपल्याला आजचा ब्लॉग बघायला. तर आता भेटूया बाहेर. फायनली आपण निघालेलो आहे. मी आहे, आशिष आहे आणि मुंगा काका आहे आपला आणि विक्की बाय, निखिल दादा, आसू. विक्की दा आपला ब्लॉग चालू आहे भाई. भरपूर दिवसांनी विक्की दादा दिसलेला आहे. त्याचसोबत जरा ह्याची क्वारंटाईनमधून बाहेर आलेला निखिल दळवी. कोरोनामध्ये होता, क्वारंटाईनमधून बाहेर आलाय. नाही भाई मजा करतोय. हाय कर भाई. हॅलो. आणि आपला आसूबाय वन साईड फुल. दादा जाऊया फटाफट दैसर स्टेशनला आणि तिकडे सगळे भेटतील. आता अर्धे एरियातनं निघाले, अर्धे बाकी आहेत निघायचे. तर आता फटाफट जाऊया दैसर स्टेशनला आणि तिकडेच तुम्हाला भेटूया. पाऊस बघा भाई आता थांबला आहे पण रोड बघा पूर्ण रात्रभर पाऊसच पडत होता पूर्ण. सगळ्याचा नाश्ता फटाफट. विजय बाय ब्लॉग. अरे शर्मा रे पेट दुखेगा भाई. समझता नहीं. ब्लॉग देखेंगे तो पेट दुखेगा ना. 2 लाख लोग देखेंगे. 2 लाख. चला फटाफट नाश्ता करूया आणि मग भेटूया. तो बघा कुठे खातोय बघा साईडला जाऊन. कोणाचा फोन आलेला? अण्णा ना, आर्यन अण्णा. ठीक आहे चला नाश्ता करूया आणि भेटूया डायरेक्ट.
ट्रेन येते म्हणून पळतोय आम्ही लोक. ट्रेन येते म्हणून. हे बघा विकी दादा ट्रेन खडाय बोलतो. बघूया आता कोण आहे तिकडे. कोण हां आसूबाई आणि विजयबाई आहे तिकडनं येतात म्हणून. गेली ट्रेन गेली. ट्रेनसाठी धावत आलो आणि गेली ट्रेन. बघा समोर बघा चालली आहे. बघूया आता दुसरी ट्रेन बघूया. बघा आम्ही तिकीट घेऊन चाललो आहे. हे बघा फ्रीमध्ये नाही चाललो आहे तिकीट घेऊन चाललो आहे. बघूया आता दुसरी ट्रेन कधी येते. चल भाई जल्दी जल्दी. पट 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 बाहेरच उभा राहणार ना तू. नहीं नहीं मना किया मेरे को खड़े रहने. हाँ पडला तर मेरी मम्मी ने बोला बाहर नहीं खड़े रहने, ट्रेन के अंदर रहने. ठीक है. देखा कैमरा बंद होने के बाद नहीं जाएगा ना. नहीं पक्का. नहीं जाएगा पक्का. देख ना अंदर देख ना खंबे के अंदर. गिरेगा तो फिर नहीं गिरेगा ना. भाईने एकट्यानेच छत्री आणली. त्यालाच पाऊस भेटणार आहे जसं काय. मुंबईला पाऊस नाही पुण्याला पाऊस भेटणार आहे. अकेला बारिश मिलेगा भाई, अकेला बचेगा. आम्हाला घे भाई. तू माझ्यासोबत आहे. 10 रुपये तिकीट. 150 रुपये. बघा आतमध्ये बघा तो बघा. चला आता करी रोडला दादरला उतरायचं ना. हां दादरला तिकडनं मग करी रोडला. चला आता बघत राहा ब्लॉग. उतरलं. भाई दादरवरनं आता दुसरी ट्रेन पकडायची आहे. इथूनच पकडायची आहे ना. कुठून पकडायची आहे. कुठून जायचं पुढे बघ. आपण चुकीचं आलं वाटतं. नाही हां भाई दादर स्टेशनचा ब्रिज बघा समोरचा वेस्टचा. ये बात आहे दादर. आता येत आहेत आणि एक तुम्हाला सीन सांगतो आमच्याबरोबर झालं आहे. जयेश दादा, सुशांत दादा, अर्जुन दादा हे सगळे पुढे गेले आणि आम्ही राहिलो अजून पाठी. आणि आमची ट्रेन एवढी स्लो होती ना. चर्चगेट फास्ट दाखवली फक्त पण होती ट्रेन स्लो एकदम. तर आता बघूया विक्की दादा आणि निखिल दादा, विजय दादा आणि आपला आशिष कुठे राहिले हे लोक. आम्ही आलो लिफ्टने आणि हे लोक येत आहेत शिडीने. आता बघूया कुठे राहिले कुठे आले. आणि मग येत आहेत वाटतं आता परत लिफ्टने पुढे उतरले आणि परत मागे आले. बघूया आता काय करतात हे लोक. आले 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 बाय. आले आले. चला आता दुसरी ट्रेन बघूया. तर फायनली आपण लोअर परेलला आता उतरलो. आता चाललो आहे इथून करी रोडला. फटफट चाललो आता आम्ही लोक. आमच्या इकडचे जे सुशांत दादा हे लोक सगळे पोचले पण. सचिनदा वगैरे, अर्जुन काका, अजून कोण कोण आहे रे. आपण पुढे जातात सगळं पुढे. जयलू नाही असं नको. जयेश दादा त्याला असं नाव ट्रेनमध्ये इथे ट्रेनमध्ये येत नाही. तो ट्रेनमध्ये नाही. त्याचा जरा वेगळा किस्सा आहे ते तुम्हाला कधीतरी सांगू. पाठ देताना जायला सांगतो आम्ही.
तर आता आलेलो आहे इथे करी रोडचा पाटीज ब्रिज आहे. हा 5 किलोचा बंद आला हा ब्रिज नाही म्हणजे इथं नाश्ता बिष्टा आहे सगळं आलाय बघा. हा आपली दहंडी दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. ही बघा दहंडी बघा भावांनो. आणि हा करी रोडचा ब्रिज वर मोनो रेल्वे हा बघा. तर आता हा ब्रिज चढून ज्या लोकांना माहिती आहे हा ब्रिज चढायचा आणि उतरल्यावरच तो शॉप आहे वर्कशॉप. हा हे कोणाचं आहे ते निखिल खातू. तर यावर्षी आपण निखिल खातूकडनंच गेल्या आणि गेल्या वर्षी जेव्हा आमचा सुवर्ण महोत्सव होता गेल्या वर्षीची पण मूर्ती आमची निखिल खातूकडनंच आम्ही बनवलेली. जे आपले गेल्या वर्षीचे ब्लॉग बघणारे आता पण बघतायत त्या लोकांना माहिती असेल. तर आता बघूया काय तिकडे मॉलला आहे म्हणजे पुढे काय बघूया आपण ब्लॉगमध्ये आणि तिथे काय सीन झालं आहे बघूया. आता मंडप वगैरे तर घातलं असं आम्ही ऐकलं आहे सगळं. म्हणजे आम्हीच एवढे जण आहेत ना जेवढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतोय तेवढेच आम्ही बाकी आहे. आम्हीच मेन आहे बुक करणार. हां आणि बुक करणारे इकडे हे सगळे मेन आहेत. सगळे हे मेन आहेत म्हणजे मोठे मोठे एवढे आहेत आणि बाकीचे फक्त उभे आहेत. तो बघा स्पीकर बंद झाला त्याचा. स्पीकर हे स्पीकर चालू कर. ए पण याने आहे ना छत्री आणली आहे त्याला पाऊसच नाही आला. आणि हा आम्हाला याच्यात काय बोलतो माहिती आहे पाऊस आला ना तर एकाला पण छत्रीच घेणार नाही आणि छत्री आता पकडून ठेवली आहे. 150 रुपये का छत्री आहे बाय. तर आता पोचतच झालं आता इथून 2 मिनिटात उतरू ब्रिज आणि तिकडे वर्कशॉपच्या इथे जाऊ आणि तुम्हाला भेटू. ते पोचलो आहे फायनली. आता आतमध्ये जाऊन काहीतरी बघूया कसं काय आहे. हे बघा इकडचं सीन काय असं आहे. आता काही झालं नाही अजून काम सुरू झालं आहे आता मंडप घालायसाठी. हे बघा आता इथे आमच्या मंडळाचे सगळे बसले आहेत वार्ता चालू आहे. समोर प्रभाव वगैरे ठेवले आहेत पण ते जुने आहेत म्हणजे गेल्या वर्षीचे असतील आणि इथे मंडपचं काम चालू आहे. सगळे आलेले आहेत. आता मूर्ती बुक करायचं सिलेक्शन चालू आहे. प्रभाव ही आपली असेल ती डिझाईनवाली चांगलीच आहे. मध्ये लोगोसाठी एक झालं मी प्रभाव माझ्यावर सोडा बाकी पोस्ट ती भेटणार प्रभाव ती मोठी आहे 14-15 फूट बॉडी आहे. डिझाईनमध्ये मी मध्ये लोगोला एक झालं 50 चालवलं बोलू का 1-5 घेऊन खरंच त्यात मेकिंग कॉस्ट आहे काय करू कारण का धनुष्यबाणचा खर्च वाढला काय करू पूर्ण गोल्डमध्ये परत ते पूर्ण गोल्ड पण आहे त्यात ते पण तर आहे ना पूर्ण गोल्ड तुम्हाला पण मार्केटमध्ये गोल्डन पावडर. इथे डिस्कशन चालू आहे आता बघूया कसं काय होतं आहे आणि मूर्ती कुठली सिलेक्ट होते. तर आता बघूया कुठली मूर्ती सिलेक्ट होते आणि घामाने एकदम वैतागलं आहे. पाऊस इथे तर काहीच नाही पूर्ण सुकं आहे आणि बघा काय तरी सीन इथे असं आहे. आता सगळं मंडप वगैरे चालू आहे काम आणि समोर तिथे झाड वगैरे कटिंग करत आहेत म्हणजे पूर्ण हा जो एरिया आहे पूर्ण मंडपनीच होणार आहे. हा बघा सगळे कामगार आता काम त्यांचं चालू आहे. हे बघा किती आता हा म्हणजे मोठाच मंडप हा बांधण्या तिथून चालू होणार तो पूर्ण असा सरळ इथपर्यंत जाणार. तुम्हाला आता दिसेलच ब्लॉगमध्ये. जयदा सगळी वार्ता चालू आहे आता काय कसं काय करायचं आहे. आसूबाई पण आता तिकडे दाखवतो एक एक मूर्ती वेगळी वेगळी. तर बघू काय होतं आहे. हो रहा है की नाही सिलेक्ट हो गया डन. मूर्ती बुक झाली असं बोलतात. आता बघूया मी पण बघून घेतो एकदा कुठली मूर्ती आहे. तुम्हाला दाखवणार नाही कारण का सस्पेन्समध्ये आपली मूर्ती राहणार.
तरी पण आता चालू आहे ते. आणि जी मी आता जो फोटो दाखवला तुम्ही स्क्रीनवर बघा, हा स्क्रीनवर जो फोटो आहे ती आपल्या गेल्या वर्षीची मूर्ती आहे सुवर्ण महोत्सवाची. गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असाल आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी लोक बघून घ्या एकदा. ही जी मूर्ती आहे ती आपल्या गेल्या वर्षी सुवर्ण महोत्सवाची मूर्ती होती. अलग करते ना आता फटाफट म्हणजे बुक वगैरे करूया आणि मग भेटूया तुम्हाला. सचिन दादा बघा ॲक्टिंग करते, परत कर फुल वन साईड. तर आता बघूया बुक कुठली होते आपली मूर्ती आधी म्हणजे अगोदर. आता 1-2 मूर्तीचे फोटो आहेत बघूया. मूर्तिकाराला दाखवलं ना भाई निखिल खातू, राजे महाराजे बनवणारा. हां राजा महाराजा बनवणारा हा एक राजा आणि जे त्याचे टीम मेंबर असतात सगळे. जयेश दादा तुम्हाला दिसला नसेल ब्लॉगमध्ये मगाशी, पण डायरेक्ट इथे दिसला आहे कारण का तुमच्या ब्लॉगमध्ये फक्त 5 जण होते. हां आम्ही वडा बिडा खात आलो आहे. आम्ही नाश्ता वगैरे करून आलो फुल. आता इथे सुशांत दादा पण दाखवतो आणि एवढी जणं आम्ही आलो आहेत. कमसे कम 15-20 जणं आहेत ना सचिनदा, 15-20 जणं आहेत. तुम्हाला ब्लॉगमध्ये मगाशी 6 ते 7 जणं दिसले असतील. बघूया आता. आणि घामाने एकदम कंटाळा आहे. काय आहे चालू आहे इथे. आता मला दाखवतो त्यांचे म्हणजे थोडंफार क्लिप आणि मग बघूया काय कसं काय होतं. पॉसिबल नाही. आता आम्ही कुठे मी फोटोराजावरी पोहोचतो. आज तो पसंत करवाने आलाय आमच्याकडे काय ड्रेसिंग एक काहीतरी महिना 5,000चा ड्रेस लागणार. तेवढं जाणार मग ड्रेसिंग आप 1,000 टीम का रहना है. ड्रेसिंग का कितना बोला, कितना 5,000 को होता है मिनिमम. तो 1,16 कर रहा हूँ. 1,000 इन्होंने बोला तो मैं भी बोला. सही बात है कि नहीं? इन्होंने बोला इतना तो नहीं 1,000 माझी मूर्ती बुक झालेली आहे. फायनली मूर्ती आमची बुक झालेली आहे. आणि आता आम्ही परत इथे आलो नाश्ता करायला. आणि इथे जागा होती म्हणजे इथे समोसा पाव 1 नंबर भेटतो. हा समोसा पावाला बंद आहे बोलतात आता बघूया. इकडे म्हणजे समोरच तिकडे वर्कशॉप आहे. तिकडनं सरळ आम्ही चालत आलो आणि इकडे आलो आणि इथून लोअरपर्यंत बघा लेफ्टलाच आहे. त्याच्या समोरच इथे एक कुठला तरी शॉप होता वडापाव या समोसा पावचा. तर इथे आता बंद झालं. बघूया सुशांतदा काय इथे शॉप होता काय पहिला? अरे तू भाई बिझी आहे ना आता. तू आयफोनचा तू कवर घेतोय ना. समोस्याचा शॉप होता तो आता बंद झालेला आहे. या एरियाचं नाव काय? हा बघ चला ट्रॅफिक पोलीस अमोलदा आज आपल्या तिकीट पडली सोड आज आपल्या ब्लॉगमध्ये भरपूर दिवसांनी आला. पालखीच्या नंतर डायरेक्ट आता दिसला. समोसा पाव ज्याला खायला आलेलं तोच नाहीये. समोसा पावच नाही आपल्याकडे. आणि आम्ही तिघं बघा पालखीवाले साईरामपूर कोण आहे ठीक आहे.
तर काय बोलू शकतो, आज भरपूर दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे बाबा घरी जाऊन आपलं हे संध्याकाळी कांदा काय पाहिजे सगळं सांगून ठेव. आज आपल्या इकडे संध्याकाळी सगळ्यांसाठी जेवण आहे आपल्या इकडे. वाढदिवस वाढदिवस लगेच टाकू नको, गर्दी वाढेल. कधी वाटेल हा नाहीतर सगळे उद्या 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 झाल्यानंतर हा तू बोल. खादड हा बघा मगाशी तिकडे वर्कशॉप आहे, तिकडनं आम्ही सरळ गेलो या रोडला नाश्ता करायला, तर तिकडे काय भेटलं नाही आणि समोर वर्कशॉपच्या समोरच इथे आहे नाश्ता, आम्हाला माहीत नाही आणि आता आम्ही इथे आलो परत. बघा सगळे नाश्त्याचं आता बघूया, घ्या घ्या काय ते सगळं. 30वाली बॉटल, 30वाली बॉटल. हे कितीवाली बॉटल दाखव एकदा. 30वाली ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे, दाखवते फक्त. हा बघा स्टार्ट स्टार्ट. राउंड 1 काय बोलतोय, राऊंड 1 चालू आहे. हा बघा दुसरा पण आला आता तिसरा, आता बघूया राउंड 2. सब चलता है. हां डाएटवर आहे थोडा डाएटवर आहे, बॉडी बनवणार. हां अजून हे घे ना स्मूथ, घे ना 10वाला स्मूथ. एकच मंडळाचा समोसा टेस्टी लागतो रे फुल. एकच पण एक तर संपू दे पहिला. ठीक आहे खा. अजून एक. कल्लू अंकल आओ नाश्ता करने. आमचा सेट आहे, स्पॉन्सर आहे आज. कैलाश अंकल. हां अजून एक नंबर. आता तिकडे अजून 1-2 जण बाकी आहेत, 4 जण आहे, 4-5 जण आहे. मेन माणूस बघा, आमचा मेन माणूस बाकी आहे. देतात ना त्याला स्वस्तिक आणि अभिजित नाही आला. हे बघा आला ना भाई, खुशी बघा, चेहरे की खुशी देखो. फुल वन साइड. पटपट नाश्ता करूया आणि मग भेटू. हे जरा तूप मार ना. गरम आहे, खूप गरम आहे. भाई इथे आता थांबले लिंबू पाणी प्यायला. नाश्ता झाल्यावर आता लिंबू पाणी. हा बघा लिंबू पाणी कडक आहे ना. स्टार्ट. हा बघा और एक दिन गावाला गारे लेके पियो ना, 5 रुपये तो ऐसा क्यों होगा. हाँ ह्याला बघा टुपी. भाई एक नंबर, पण थंडच नाही, एक नंबर आहे. बघा स्टेशन आहे लोअरपर्यंतचं आणि बाहेर आल्यावर ते लिंबू पाणीवाला एक नंबर. चला येऊन निघूया. 5 रुपये स्पॉट आहे. स्पॉट बघा. आमच्या एका मेंबरने 3 स्पॉट घेतलेले येता 3 ते 4. वेगळा आहे तो मेंबर आणि वेगळा हे आहे काय नाही, एकदम पुढे चालले सगळे. तर इथून थेट दहिसर, इथून दहिसरला आता जायचं आहे पटापट. बघूया ट्रेन कशी आहे. आणि गरमी तर वन साईड एकदम. सकाळपासून पावसाचा मोसम होता, इथे पण काहीच नाही, जरा पण पाऊस नव्हता इथे. आता आलो तर ऊन थोडं पडलं इथे नॉर्मली. तू नाही येत आहे, टेन्शन नको घेऊ. आता जाऊया तिथे ट्रेन वगैरे पकडूया आणि बघूया कसं काय.
तर फायनली गाईज आम्ही आता दहिसर स्टेशनला आलो आहे. आता आम्ही चाललो एरियात. तर आता मी आणि आशिषच आहे, बाकीचे अर्धे एरियात गेले, पण आम्ही चाललो आता चालत आमच्या इथून 5च मिनटं आहे दहिसर स्टेशनवरनं एरिया. तर आता मूर्ती वगैरे सगळी बुक करून तर झाली आहे. खूप मजा आली आज. आणि आता टाईम झालं किती वाजले? 1:30 वाजले. सकाळी 10 वाजता आम्ही निघालो आणि आता 1:30 वाजले. आणि हे बघ इथे लहान पोरं कशी खेळतात कॅरम. लहानपणी आम्ही लोक खेळायचो असे आमच्या एरियात. किती जण असायचे तेव्हा? 15-20 जण पोरं असायचे. आता कोणच नाही राहिलं, आता मोजकीच आहेत. तर आता हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. संध्याकाळी आता परत एक नवीन ब्लॉग स्टार्ट करायचा आहे. तो तुम्हाला कळेलच ह्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये तो ब्लॉग कशाबद्दल आहे. तर हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला आहे तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करा व्हिडिओला. तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून.